नाही, ते खरं आहे की म्हणजे आमच्यावर असा आरोप होतो की आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव घेतल्याशिवाय आमचं भाषण होत नाही आणि ते होणारही नाही. कारण आदरणीय विलासराव देशमुख साहेब हीच आमची ओळख आहे. पण मला आनंद याचा आहे की आता अलीकडं भारतीय जनता पक्षाच्या व्यासपीठावरही भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचीही भाषणं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होत नाहीत, याचा मला आनंद आहे. सर, परवाच्या वक्तव्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी दिलगिरी व्यक्त केली तुमची ती. नाही, मला असं वाटतं की म्हणजे ते जे बोलले त्याची खरंच गरज नव्हती आणि ते का बोलले हे तेच सांगू शकते. त्यांनी जो खुलासा केला त्यात काही ते कोणाच्या लक्षात आलं नाही. पण त्या वक्तव्यानं भावना दुखावल्या आणि ते म्हणजे खरं बोलायचं झालं तर ते फक्त माझ्या एकट्याशी किंवा देशमुख कुटुंबियाशी ते निगडीत होतं किंवा मर्यादित होतं असं नाही. ते साधारणतः जनमानसामध्ये एक त्याच्यावर प्रतिक्रिया ज्या उमटल्या त्या आपण सगळ्यांनीच पाहिलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की ते दुर्दैवी होतं आणि राजकारणामध्ये राज्यकर्त्यांनी आणि एवढ्या मोठ्या पदावर असल्यानंतर आपण खरंच काळजीपूर्वक विधानं केली पाहिजेत.